तर आज होता माझ्या कोकण कोस्टल बाईक राईडचा तिसरा दिवस. पहाटे उठून सर्वप्रथम वेळणेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. समुद्र किनाऱ्याला लागूनच असलेले हे मंदिर अप्रतिम आहे. मंदिरातील सुंदर दीपमाळ, गणपती, लक्ष्मीनारायण, रामेश्वर आणि ग्रामदैवत यांचे दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो जयगडची जेट्टी पकडायला. जयगडच्या जेट्टीमधून उतरताच थोडेच पुढे असलेल्या पॅगोडा स्थापत्यशैलीप्रमाणे बांधलेल्या या जयविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर गेलो ते गणपतीपुळेच्या बाप्पाच्या दर्शनाला. बाप्पाचे दर्शन घेऊन थोडं पुढे जाताच एक सुंदर असे दृश्य दिसते आणि मनातून एकच आवाज येतो, तो म्हणजे झक मारतं मॉरिशस आणि झक मारतं मॉलदीव्स. म्हणजे आरे वारे वगैरे काय बेल्ट. मी आता रत्नागिरीला शूट केलं, काय बेल्ट आहे, गणपतीपुळे वगैरे काय सगळंच कोकण रे. असा सुंदर प्रवास करत आम्ही संध्याकाळच्या वेळेला पोहोचलो ते या जरीविनायक मंदिरात. जरीविनायक मंदिरापासूनच थोडंच पुढे असलेल्या पावसमधल्या स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही रात्रीच्या मुक्कामासाठी अडिवरे येथे येऊन थांबलो. तर मित्रांनो, जर का तुम्हाला या दिवसाची पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर एकदा माझ्या YouTube चॅनलला नक्की भेट द्या. चला तर मग भेटूया याच प्रवासाच्या 4थ्या भागात.